नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. राजस्थान डायरीज पार्ट 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राजस्थान मधील भटकंतीचा आज आपला पहिलाच दिवस. फ्रेश झालो, तयारी केली, मस्त फोटो काढले आणि सुरू केली आपली भटकंती. हॅलो, आपल्या पहिल्या स्थळाला भेट द्यायला. उदयपूर मधलं आपलं पहिलं ठिकाण होतं मान्सून पॅलेस, ज्याला सज्जनगड पॅलेस असंही म्हटलं जातं. तिकीट काउंटरला उभा राहिलो, तिकीट काढली आणि तिकीटाचे रेट्स तुम्हाला स्पेशली दाखवले आहेत. रस्त्याने जातानाचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे, पण रोड थोडा कर्वी आहे. उदयपूरच्या टेकडीवर हा पॅलेस वसलेला आहे. हा पॅलेस महाराणा फतेहसिंग यांनी बनवला होता आणि याचा मूळ उद्देश होता मान्सूनचा आनंद घेणे आणि शहरावर नजर ठेवणे. याच कारणामुळे या पॅलेसला मान्सून पॅलेस असं नाव पडलं. मान्सून पॅलेस वरून उदयपूर शहर आणि फतेहसागर लेक खूप सुंदर दिसतं. मौसम जर चांगला असेल ना तर असं वाटतं की अक्षरशः ढग तुमच्या समोर आलेत. या पॅलेस मध्ये एक तो प्युअर राजस्थानी वाईब होता. पॅलेस मध्येच मस्त राजस्थानी फोक संगीत चालू होतं, त्याचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर रील साठी मॅन्डेटरी असणारे फोटोज व्हिडिओज काढले. पॅलेसची एक टूर घेतली. आणि पप्पा चालले फिरायला. व्हेरी गुड. हा गाडीमध्ये जायचं, गाडीमध्ये. ए मंकी, छोटा मंकी. आणि सर्वात शेवटी ट्रॅव्हल लिस्ट मधल्या मान्सून पॅलेसला टिक करून आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणाकडे. आपला नेक्स्ट स्टॉप होता फतेहसागर लेक बोट राईड. या फतेहसागर लेकच्या मध्यभागी एक गार्डन आहे, त्याचं नाव आहे नेहरू गार्डन. या गार्डनला जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं. मग काय, पाणी आणि बोट बघून मुलं तर एकदम खुश. तिकीट काढली आणि निघालो बोट राईडला. लेकच्या मधोमध असलेलं हे गार्डन म्हणजे उदयपूरचं एकदम शांत आणि सिरीन स्पॉट. आणि बोटिंग करून इथे पोहोचायचा अनुभव तर अजूनच वेगळा आहे. या गार्डनची अजून एक खासियत म्हणजे याचा आयलँड स्टाईलचा लेआउट. फोटो आणि रील साठी इथे काही स्पॉटची कमीच नाहीये. संध्याकाळच्या वेळेत सूर्याची पडली ती येलो लाईट, फतेहसागरचा वारा, आयलँडची शांतता, वाह काय कॉम्बिनेशन आहे. या लेकला येणार असाल तर इव्हिनिंगच्या वेळेत या आणि तिकीट ऍडव्हान्स मध्ये बुक करून या. आता भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.